नमस्कार मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीसाठी जे नियम व अटी आहेत त्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 2026 मध्ये जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये मित्रांनो 2 लाखापर्यंत पीक कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि याबद्दल आपण प्रमुख पात्र शेतकरी कोण राहणार आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. मित्रांनो, 2019 ते 2025 या कालावधीत घेतलेले पीक कर्ज थकीत असलेले शेतकरी, तसेच पूर्णगठीत पीक कर्ज असलेले आणि अजूनही थकीत असलेले शेतकरी. नंबर 3, कर्जमाफीची कमाल मर्यादा 2 लाखापर्यंत असली पाहिजे. तसेच पूर्वी कर्जमाफी घेतल्यासाठी 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतल्यानंतरही जे शेतकरी पुन्हा थकीत झाले आहेत त्यांना काही प्रमाणात म्हणजे जवळपास 50,000 पर्यंत अतिरिक्त लाभ मिळू शकतो. नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी मित्रांनो, वेळेवर कर्ज परतफेड केल्यानंतर शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूद यामध्ये केलेली आहे. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज मागितले जाणार आहेत. तसेच अर्जाची पडताळणी, मंजुरी आणि लाभ वितरण संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. आधार कार्ड, बँक खाते, जमिनीची कागदपत्रे पडताळणी केल्यानंतरच पूर्णपणे कर्जमाफी होईल. लागणारे कागदपत्रे 7/12, बँक पासबुक, पीक कर्ज खात्याची माहिती, मोबाईल क्रमांक, फार्मर आयडी लक्षात ठेवण्यासारखे आहेत. अंतिम GR आणि पात्रता यादीनुसार काही अतिरिक्त अटी लागू करू शकतात. त्यामुळे अर्ज सुरू झाल्यानंतर अधिकृत यादी तपासणे आवश्यक राहील. अशाच माहितीकरिता तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापुढे जशा प्रकारे नवीन GR येईल त्याची माहिती या YouTube चॅनलवर देण्यात येईल. धन्यवाद.